नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मस्त असे कुरकुरीत बोंबील फ्राय आणि खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे। अवघ्या 15 ते 20 मिनिटात हे कुरकुरीत बोंबील फ्राय तयार होतात। लहान मुलांना सुद्धा खूप आवडतात। अशी मस्त अशी कुरकुरीत रेसिपी आहे। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम इथे मी बोंबील ऑलरेडी स्वच्छ करून आणलेले आहेत। त्यातील जे पाणी असते ते वरवंट्याखाली ठेवून ते काढून घेतलेलं आहे, ज्यामुळे हे कुरकुरीत भरपूर होतात, नाहीतर मग ते बिलबिलीत असे लागतात। तर आपण बोंबील स्वच्छ करून घेतले आहेत। त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि किंचित असं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून बाजूला ठेवून घ्यायचं आहे। जास्त वेळ मॅरिनेट नाही करायचं आहे। अगदी 5 मिनिटं केलं तरी सुद्धा चालेल आणि नाही केलं तरी सुद्धा चालेल। आता हे बाजूला ठेवून घ्यायचं आहे। पुन्हा दुसऱ्या प्लेटमध्ये थोडासा रवा म्हणजे 4 चमचे रवा घ्यायचा आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ, एक मोठा चमचा भरून लाल तिखट जे कोणते तुम्ही खात असाल ते, आणि एक मोठा चमचा भरून फिश फ्राय मसाला टाकायचा आहे। मी नेहमी सांगते मस्त अशा चविष्ट होतात ह्याने मच्छीचा प्रकार, म्हणून नेहमी मी फिश फ्राय मसाला वापरते। आता हे सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे आपण कट करून ठेवलेले बोंबील होते मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेले, ते ह्यामध्ये अशा रीतीने प्रेस करून त्याला सर्व बाजूने रवा लावून घ्यायचा आहे। अशा रीतीने एक एक करून सर्व बोंबीलला रवा लावून घ्यायचा आहे। तर इथे मी ऑलरेडी तवा गरम करण्यासाठी ठेवला होता बोंबील फ्राय करण्यासाठी। त्यामध्ये मी इथे 3 चमचे तेल घातलेलं आहे। त्यामध्ये मस्त कडकडीत तापल्यानंतर बोंबील असे फ्राय करण्यासाठी सोडायचे आहेत। थोडे थोडे बोंबील टाकायचे आहेत, जेणेकरून ते तेलात दोन्ही बाजूने भाजता येईल। अशा रीतीने दुसरी बाजू पलटी केल्यावर आपण ते तेलात मिक्स केले की बाजूला लगेच करायचे आहेत, नाहीतर बोंबीला खूप जास्त असं तेल लागतं। एक एक करून सर्व बोंबील ह्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत। सर्व बोंबील सोडून झालेले आहेत। आपण आलटी पलटी करत करत मंद आचेवर ह्याला असंच कुरकुरीत होऊ द्यायचं आहे, पण सतत आलटी पलटी करायचं आहे, जेणेकरून दोन्ही बाजूला ते कुरकुरीत होतील। 7 ते 8 मिनिटं मंद आचेवर असेच सोडून द्यायचे आहेत। मस्तपैकी तयार आहेत आपले कुरकुरीत बोंबील फ्राय। आहे की नाही सोपी आणि झटपट रेसिपी? तर मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू। आणि हो मंडळी, रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे।